हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे DMERच्या मित्रांनो 260 फार्मसिस्टच्या वॅकन्सी महाराष्ट्रामध्ये आहेत. तर मित्रांनो, या वॅकन्सीची जी काही एक्झाम फार्मसिस्टची होणार आहे ती पण आता लवकरात लवकर होऊ शकते. म्हणजे तुमची एक्झाम जी असणार आहे DMER फार्मसिस्टची ती एकतर ऑगस्ट एंडिंगला होऊ शकते किंवा सप्टेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये होऊ शकते. आता मित्रांनो, तुमचा जो हा राहिलेला टाइम आहे हा खूप इम्पॉर्टंट टाइम असणार आहे. तर या टाइमचा युटिलाइज तुम्ही करून कशा पद्धतीने तिकडे आउट ऑफ मार्क घेऊ शकता, कशा पद्धतीने तुम्ही DMER फार्मासिस्ट बनू शकता. तर त्याच्यासाठी मित्रांनो, आर.डी. फार्मा थ्रू आपण काय केलेलं आहे, DMER ची बॅच स्टार्ट करतोय, त्याच्यानंतर स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करतोय. आणि मित्रांनो, आपली जी मेन बॅच होती त्याच्यामध्ये खूप साऱ्या स्टुडंटला ऍडमिशन घेता आलं नव्हतं, कारण आपण काय करत होतो, लिमिटेड सीट प्रोव्हाइड करत होतो. आणि मित्रांनो, मी काय करतो, जेवढ्या स्टुडंटला क्वालिटी कंटेंट प्रोव्हाइड करता येईल, ज्या स्टुडंटला आपल्याला व्यवस्थित गाईड करता येईल, डाऊट सॉल्व्ह करता येतील, अशा तेवढ्या स्टुडंटला लिमिटेड ऍडमिशन आपण देत होतो. तर मित्रांनो, आता आपण काय करणार आहेत, आपण आर.डी. फार्मा युट्यूब चॅनल थ्रू, आर.डी. फार्मा या प्लॅटफॉर्म थ्रू काय करतो, DMER ची एक फास्ट ट्रॅक बॅच चालवतोय. म्हणजे जेवढा राहिलेला टाइम आहे त्याच्या थ्रू तुम्ही 100% तिकडे कशा पद्धतीने चांगली स्टडी करू शकता, DMERच्या एक्झाम रिलेटेड स्पेसिफिक स्टडी करू शकता. म्हणजे तुमचे तिकडे आउट ऑफ मार्क येतील. तुमचे जे टेक्निकलचे 80 मार्क असणार आहेत मित्रांनो, हे 80 मार्क तुमचे फिक्स असणार आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा युट्यूब चॅनल थ्रू टेक्निकलचं नॉलेज प्रोव्हाइड केलं जातं. कारण नॉन टेक्निकलचं मी जरी प्रोव्हाइड केलं तर ते माझं परफेक्ट नाहीये, माझं टेक्निकल परफेक्ट आहे. टेक्निकलचा जो शिकवण्याचा पार्ट असणार आहे, कसे क्वेश्चन येतात त्याच्यावरचा माझा एक्सपिरियन्स आहे. तर त्याच गोष्टी मी शिकवलेल्या ते क्वालिटी मी प्रोव्हाइड करू शकतो. कारण मित्रांनो, खूप सारे लोक आहेत जे की क्वालिटी प्रोव्हाइड करत नाहीत, जे नाही आहेत ते पण देत बसतात. पण मित्रांनो, आपल्या आर.डी. फार्मा युट्यूब चॅनल थ्रू, आपल्या आर.डी. फार्मा टेलिग्राम चॅनल थ्रू किंवा माझ्या थ्रू सगळं टेक्निकलचं मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं. टेक्निकलच्या सर्वात बेस्ट नोट्स प्रोव्हाइड केल्या जातात. तर मित्रांनो, आता आपण काय केलं, फास्ट ट्रॅक बॅच पण चालवतोय. कारण आपल्या मेन बॅच मध्ये खूप साऱ्या जणांना तिकडे ऍडमिशन भेटलेलं नाहीये. तर आपण काय करणार आहेत मित्रांनो, 5 तारखेपासून 5 ऑगस्ट पासून आपली फास्ट ट्रॅक बॅच चालू होईल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर मित्रांनो, तुम्ही एनरोल करू शकता. आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर दिला, त्यावरती मेसेज करू शकता. तर मित्रांनो, आता आपण हे बॅच डिटेल मध्ये डिस्कशन करू की तुम्हाला कोणत्या कोणत्या या बॅच मध्ये गोष्टी भेटणार. तर मित्रांनो, ही बॅच आपण खूप साऱ्या स्टुडंटने मला कॉल करून कॉन्टॅक्ट करून सांगितला की आम्हाला ऍडमिशन पाहिजे, त्यामुळे ही स्टार्ट केलेली बॅच असणार आहे. आणि याच्यामध्ये आपण काय करणार आहे मित्रांनो, कमीत कमी वेळेमध्ये हा सगळा टेक्निकलचा सिलेबस पॉइंट वाईज ज्यावर क्वेश्चन बनतात असाच पॉइंट इकडे डिस्कस केला जाईल. म्हणजे ह्याच्यामध्ये जो मेन तुम्हाला क्वेश्चन येणारा पॉइंट आहे त्या पॉइंट वरती माझ्या एक्सपिरियन्स थ्रू, माझ्या अनुभवातून ते तिकडे शिकवलं जाणार आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो, कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड आहेत, तर जसं मी सांगितलं की आपण काय करणार, टेक्निकलचा जो काही TCS पॅटर्नचा सिलेबस आहे तो सगळे पॉइंट आपण व्यवस्थितपणे या बॅच मध्ये डिस्कस करणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, सर्वात चांगलं म्हणजे आपण सर्वात बेस्ट नोट्स इकडे प्रोव्हाइड करणार आहेत. म्हणजे आता टेक्निकलचा सिलेबस जर बघितला तर तिथे तुम्हाला मल्टिपल बुक यूज करावे लागतात. मार्केटमध्ये तसं कुठलाही बुक नाहीये. तर त्याच्यासाठी आपण काय करणार मित्रांनो, याच्यामध्ये बेस्ट नोट्स प्रोव्हाइड करणार. ते नोट्स कशा पद्धतीचे आहेत आर.डी. फार्माचे ते मी दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, स्क्रीनवर जो दिसतोय ना, आर.डी. फार्माची जी मेन बॅच आहे त्याचा ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे. यावरती आपण तुम्हाला दाखवणार आहे की जे काही मटेरियल आपण प्रोव्हाइड करतोय, नोट्स प्रोव्हाइड करतोय, ते कशा पद्धतीचे असणार आहेत. इकडे आपण काय करतो मित्रांनो, अशा पद्धतीने जे काही आपण शिकवलंय ती नोट्स प्रोव्हाइड करतो. आणि त्याचबरोबर त्या सेम पॉइंट वरती जे इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन असतात ते आपल्याकडे रितेश सर म्हणून आहेत आर.डी. फार्मा प्लॅटफॉर्मवर, ते पण असतात जे की MCQ क्वेश्चन तिकडे बनवतात. तर अशा पद्धतीची PDF MCQ क्वेश्चनची असेल. आता ही नोट्स आपण ओपन करून बघणार आहेत याच्यामध्ये. तर मित्रांनो, इथे बघा, फार्मसी ऍक्ट 1948. तर याच्यामध्ये जे काही गोष्टी लागणाऱ्या आहेत, जेवढ्या रिक्वायर्ड आहेत तेच आपण पॉइंट वाईज दिलेले आहेत. म्हणजे मित्रांनो, आता 19 फार्मसी ऍक्ट जी आहे त्याच्यामध्ये 1948 जो पॉइंट आहे, 1948 फार्मसी ऍक्ट,
याच्यामध्ये बिनकामाचे थेरॉटिकल पार्ट पण तुम्हाला बुकमध्ये भेटणार आहे, पण ज्या पॉइंटवरती एमसीक्यू क्वेश्चन बनतात तसेच आपण नोट्समध्ये इन्क्लूड केलेत. म्हणजे आपण काय केलंय, तुमच्या डीएमआरच्या एक्झामसाठी सिलेबस खूप स्पेसिफिक बनवलाय, ज्यावर क्वेश्चन बनेल असेच फंक्शन अँड ड्युटीज वरती क्वेश्चन बनवू शकतो ते आपण इन्क्लूड केले. त्याच्यानंतर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया असेल, याच्यावरती मेन पॉइंट वरती कुठे क्वेश्चन बनवू शकतात ते असेल. त्याच्यानंतर मित्रांनो मेंबर ऑफ फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया हे व्यवस्थितपणे टेबल फॉर्मॅट मध्ये आपण नोट्स मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला दुसरी आणखीन एक नोट दाखवतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन समजेल की कशा व्यवस्थित आपल्या नोट्स असणार आहेत. तर मित्रांनो ही शेड्यूलची नोट्स आहे, जो की खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. शेड्यूल वरती 100% क्वेश्चन येऊ शकतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे शेड्यूल वाईज व्यवस्थितपणे सगळ्या शेड्यूल इकडे मेन्शन केले. त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक फॉर्म नंबरची पीडीएफ दाखवतो. इकडे जर बघितलं तर फॉर्म नंबर वरती आता जी एक्झाम झाली मुंबई महानगरपालिकेची, तर तिकडे नवी मुंबई महानगरपालिकेची, त्याच्यामध्ये फॉर्म्स वरती खूप सारे क्वेश्चन होते. तर ज्यांनी अशा टेबल मधून केलं असेल, इकडे बघा हे जे फॉर्म असतात एकतर इम्पोर्ट असतात, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चर, रिपॅकेजिंग आणि सेल्स ऑफ ड्रग, तर याच्या रिलेटेड फॉर्म नंबर वेगवेगळे असतात. तर या टेबलमध्ये आपण व्यवस्थित मेन्शन केले की इम्पोर्ट साठी कोणता फॉर्म यूज होतो, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चर साठी आणि त्याच्यानंतर रिपॅकिंग साठी अशा पद्धतीची नोट्स तुम्हाला इकडे भेटेल. आणि त्याच्यानंतर मित्रांनो इकडे जर बघितलं रोल ऑफ अँटीबायोटिक्स, आता रोल ऑफ अँटीबायोटिक्स जो पॉइंट आहे त्याचा थेरॉटिकल पार्ट असेल, हा तुम्हाला इकडे व्यवस्थित भेटणार आहे, ज्यावरती क्वेश्चन बनू शकतात. त्याच्यानंतर मोड ऑफ ऍक्शन वरती जो टेबल असणार आहे, त्याच्यानंतर इकडे क्लासिफिकेशन तुम्हाला जे रिक्वायर्ड असणार आहे ते इकडे असणार आहे. तर अशा पद्धतीच्या मित्रांनो सगळ्या नोट्स सर्व पॉइंट वरती तुम्हाला व्यवस्थित भेटेल. आणि हे जे नोट्स मी दाखवतो या सगळ्या नोट्स व्यवस्थितपणे तिकडे डिस्कस केले जातील. नोट्स झालं मित्रांनो. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन पेपर झाले डीएमआर चे असेल, नॉन टेक्निकल टेक्निकलचे क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटतील. त्याच्यानंतर मित्रांनो एक्झाम पॅटर्न, तर मित्रांनो आता जो एक्झाम पॅटर्न झालाय त्यानुसारच इकडे शिकवलं जाईल. म्हणजे मित्रांनो तुम्हाला आता माहितीये की सेक्शन केलेत, ज्याच्यामध्ये 5 सेक्शन होतात. एका सेक्शनला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 18 मिनिटे वेळ असतो आणि त्याच्यामध्ये 20 क्वेश्चन असतात. तर याच्यामध्ये मित्रांनो कन्सेप्ट क्लिअर व्यवस्थित आपण शिकवणार की याच्यामध्ये कसं तुम्हाला सॉल्व्ह करायचंय, कोणत्या पार्टला किती टाइम द्यायचंय. त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचं रेग्युलर तुमचे मॉक टेस्ट इकडे घेतले जातील. म्हणजे मित्रांनो तुम्ही ही बॅच जॉईन केली, याच्यामध्ये आपण सॅटर्डेला एव्हरी सॅटर्डे काय करतो, मॉक टेस्ट घेतो. तर मॉक टेस्ट घेतली जातील. आणि त्याच्यानंतर मित्रांनो एक्झाम डेट आल्यास 4 असे क्वेश्चन पेपर व्यवस्थित बनवले जातील 40-40 क्वेश्चनचे, जेणेकरून ते काय होतील मित्रांनो तुमच्या एक्झाम मध्ये तसेच क्वेश्चन दिसणार, तेच क्वेश्चन येऊ शकतात. असे 4 क्वेश्चन पेपर आपण बनवून तुम्हाला देणार आहेत. तिकडे मॉक टेस्ट तशा पद्धतीने आपण घेणार आहेत. आता हे जे क्लास होईल हे कुठे होईल, कोणत्या प्लॅटफॉर्मवर होईल, तर मित्रांनो झूम ऍपवरती लाईव्ह क्लास होणार आहे. आणि त्या क्लासमध्ये तुम्ही काय करू शकता, डिटेल मध्ये तुमचे जे काही डाऊट आहेत ते विचारू शकता. आपण फास्ट झूम ऍपवरती व्यवस्थित क्लास इकडे होणार आहे. त्याच्यानंतर आहे सगळ्यात महत्वाचं, सर्वात इम्पॉर्टंट, ते म्हणजे पर्सनलाइज मेंटरशिप डाऊट सॉल्विंग. तर मित्रांनो याच्या थ्रू काय होणार आहे, तुमचं आणि माझं डायरेक्ट कनेक्ट असणार आहे. म्हणजे तुम्हाला जो काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला कॉल करू शकता, तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता की सर या पार्ट मध्ये कसं करायचं, आपण क्लासमध्ये तो शिकवणार. नाही समजला अभ्यास करताना तुम्ही तिकडे व्हॉट्सअप वरती डायरेक्ट विचारू शकता. आणि मित्रांनो महाराष्ट्रातला जो काही स्टुडंट असेल, जेवढे पण स्टुडंट आहेत सर्व मला व्हॉट्सअप वरती मेसेज करतात, मी सर्वांना तिकडे रिप्लाय देतो. असा स्टुडंट तुम्हाला नाही भेटणार की जो म्हणेल की मी आरडी फार्माच्या व्हॉट्सअपवर मेसेज केला आणि मला रिप्लाय नाही भेटला. जेवढं पण माझ्या थ्रू होतंय, माझ्या टीम थ्रू प्रोव्हाइड, सगळ्यांचं सोल्युशन मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न तिकडे करतो. त्याच्यानंतर आता मित्रांनो आपली जी मेन बॅच होती त्याची फीस होती 2,500 फीस तिकडे होती. पण मित्रांनो आता हे फास्ट ट्रॅक बॅच असल्यामुळे आपण काय केलंय, फीस मध्ये खूप मोठा डिस्काउंट इकडे प्रोव्हाइड करतोय. तर मित्रांनो 1499 मध्ये तुम्हाला ही बॅच भेटणार आहे. हेच स्टार्ट डेट किती असणार आहे, ही स्टार्ट होणार आहे मित्रांनो 5 ऑगस्ट 2025. आणि ह्याचं स्टॉप डेट काय असणार आहे, ती म्हणजे मित्रांनो तुमची डीएमआर ची एक्झाम. तोपर्यंत तुम्हाला काय केलं जाईल, इकडे एमसीक्यू प्रॅक्टिस असेल, टेस्ट असतील, या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील. सर्व टेक्निकलचा सिलेबस फास्ट स्पीड मध्ये व्यवस्थितपणे पॉइंट वाईज पाहिजे तेवढा बिनकामाचा फापट पसारा इकडे नसणार आहे.
तर तिकडे तुम्हाला मदत होईल 40 आउट ऑफ 40 लवकर कव्हर करण्याची, कमी टाइम मध्ये जास्त अभ्यास. आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे असतात लिमिटेड सीट. तर मित्रांनो आपण काय जास्त ऍडमिशन देत बसत नाहीत, खूप लिमिटेड सीट ठेवतो. जेवढे आपल्या टायमिंग आपण जेवढा दिलाय, जेवढे ऍडमिशन लवकर होतील तेवढ्यांनाच आपण इकडे सीट अवेलेबल करतो. त्याच्यासाठी तुम्हाला क्वालिटी पाहिजे असेल, क्वालिटी कंटेंट टेक्निकलचं पाहिजे असेल आणि मित्रांनो ते आउट ऑफ मार्क टेक्निकल म्हणजे पाहिजे असतील तरच आपल्या बॅचला जॉईन करा. आणि आपल्याकडे जे काही नोट्स प्रोव्हाइड होतात किंवा जे काही शिकवलं जातं ते क्वालिटी शिकवलं जातं. आणि त्याच्यासाठी या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला काय करायचंय, टेस्ट मेसेज करायचं आणि ते पण लवकरात लवकर, कारण इकडे लिमिटेड सीटच प्रोव्हाइड करणार आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला काही गोष्टी समजल्या नसतील, काही विचारायचं असेल, तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. यावरती मेसेज केल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी तिकडे क्लिअर केल्या जातील. जे काही तुमचं डाऊट आहे ते सॉल्व्ह केलं जाईल. आणि तुम्हाला जॉईन करायचं असेल, तुमच्या फ्रेंडला जॉईन करायचं असेल, हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू सो मच. आणि आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे.